बऱ्याच लाभार्थ्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांना शासनाकडून येणारा जो पैसा आहे तो त्यांच्या खात्यामध्ये पोहोचत नाही. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, की आधार कार्डला बँक खाते तुमचे लिंक आहे की नाही आहे हे कसे चेक करायचे? तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सर्वात आधी तुम्हाला गुगलवर ई-आधार असे सर्च करायचे आहे. ई-आधार असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे डॅशबोर्ड ओपन होणार. त्यामध्ये तुम्हाला माय आधार हे ऑप्शन दिसणार आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसत आहे. त्यामधलं तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. चेक आधार स्टेटस या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो आधार नंबर आहे तो इथे टाकून द्यायचा आहे आणि इथे जे खाली कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ OTP ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाणार. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार डॅशबोर्ड ओपन होणार आहे. आधार डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमचे जे अकाउंट बँकेला लिंक आहे की नाही आहे. इथं जर तुमचे जर बँकेला लिंक असेल तर ॲक्टिव्ह दाखवेल, नसेल तर इनॲक्टिव्ह दाखवेल.